हाय फ्रेंड्स, नमस्ते मित्रांनो. आज आपण चाललेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच असेल. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे जगातील सर्वात उंच पुतळा. तो म्हणजे आहे आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. जो पुतळा जगात सगळ्यात उंच असा पुतळा आहे आणि तो पुतळा आहे आपल्या भारतामध्ये, गुजरातमधील केवडिया या ठिकाणी. मित्रांनो, या पुतळ्याची उंची 182 मीटर म्हणजे 597 फूट आहे. आणि हा पुतळा जो आहे तो आपल्या भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, त्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व युनिटी राखण्यामध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल हे एक प्रखर राष्ट्रवादी विचारांचे नेते होते. हा नर्मदा नदीवरच्या सरदार सरोवर डॅमवर आहे आणि हा पुतळा वडोदरा शहरापासून साधारणतः 100 किलोमीटर दक्षिण बाजूला आहे. या पुतळ्याचे डिझायनर जे आहेत ते आहेत आपल्या धुळे येथील राम सुतार, म्हणजे ते महाराष्ट्रीयन या पुतळ्याचे डिझायनर आहेत. हा पुतळा जो आहे तो पुतळा ज्या मटेरियलपासून बनवलेला आहे त्यामध्ये स्टील आहे, कॉन्क्रीट आणि ब्रास कोटिंग केलेलं आहे त्याला. त्याचबरोबर ब्रॉन्झचा पण यामध्ये वापर केलेला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी भारतातील 1,69,000 गावातील लोकांनी साधारणतः 135 मेट्रिक टन लोखंड या पुतळ्याच्या कामासाठी किंवा पुतळा तयार करण्यासाठी दान केलेले आहे. हा पुतळा बघण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पहिल्या वर्षामध्ये 2.8 मिलियन लोकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. हा पुतळा जो आहे तो 31 ऑक्टोबर 2013 रोजी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी बांधण्यास सुरुवात झाली होती आणि ह्याचं पुतळा जो कंप्लीट झाला आहे तो 30 ऑक्टोबर 2018 कंप्लीट झाला आहे आणि त्याची ओपनिंग डेट आहे 31 ऑक्टोबर. आणि हा जो पुतळा तयार करण्याचं जे कारण म्हणजे सध्याचे आपले पंतप्रधान आणि त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून हा पुतळा 2010 साली बांधण्याचं ठरलं होतं. आणि त्यानुसार या पुतळ्याचं काम जे आहे लार्सन अँड टुब्रो कंपनीकडं यासाठी दिलेलं होतं. या पुतळ्याचा जो खर्च आहे तो साधारणतः 3,000 कोटी रुपये, भारतीय रुपयामध्ये याची गणना केली तर 3,000 कोटी रुपये याचा अंदाजे खर्च आहे. आणि त्याच्यावर हा एवढे पैसे खर्च झालेले आहेत. त्याचबरोबर त्याची जी US डॉलरमध्ये जर आपण त्या कन्वर्ट केलं तर त्याची 422 मिलियन US डॉलर्स एवढी किंमत होते. तर असा हा पुतळा आहे. आणि हा पुतळा ज्यावेळेस बांधकाम करून पूर्ण झाला त्यावेळेस त्याचं इनॉग्रेशन जे आहे ते नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर म्हणजे 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची 143वी जयंती ज्या दिवशी होती म्हणजे 31 ऑक्टोबर या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते, त्याच दिवशी या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे किंवा तो राष्ट्राला समर्पित केलेला आहे. आता हा जो पुतळा आहे या पुतळ्याला एका वर्षी साधारणतः 2,90,000 लोक भेट देतात आणि त्याच्यातून साधारणतः 82 करोड रुपयाचा इन्कम होतो. त्याचबरोबर या पुतळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पुतळा जो आहे तो 6.5 रिश्टर स्केलचा जो भूकंप जर झाला तर त्याला तो सहजासहजी सहन करू शकतो. तसंच या पुतळ्याची उंची भरपूर प्रमाणात असल्यामुळं याला वाऱ्याची पण भीती असते, परंतु 180 किलोमीटर वेगाने वारे जर वाहत असेल तरीही हा पुतळा सहन करू शकतो. या पुतळ्याची जी उंची आहे ती उंची आपण आताच सांगितल्याप्रमाणे 182 मीटर आहे. पण या पुतळ्यामध्ये आपण आत जी पुतळ्याची सर्वात उंच गॅलरी आहे ती गॅलरी आपण साधारणतः 153 मीटरच्या उंचीपर्यंत आपण या पुतळ्यामध्ये जाऊ शकतो.
आता आपण आलेलो सरदार सरोवर डॅमवर आणि सरदार सरोवर डॅमवरून आता आपण या ठिकाणी जे पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये उतरलेलो आहोत. पण पाहू शकता या ठिकाणी सगळीकडं पार्क झालेल्या गाड्या आहेत. यामध्ये पूर्ण देशातून आलेल्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर या गाड्यामध्ये जास्तीत जास्त संख्या जी आहे किंवा यामध्ये पर्यटकांची संख्या महाराष्ट्र आणि गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील जास्त पर्यटक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मी माझ्या फॅमिलीसोबत आम्ही 4 जण या ठिकाणी आलेलो आहोत. या पार्किंगच्या ठिकाणावरून आपल्याला पुतळ्याकडे जाण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस आणि इलेक्ट्रिक रिक्षा या ठिकाणी आहेत. त्याद्वारेच आपल्याला इथून पुढं प्रवेश करता येतो. आपली प्रायव्हेट वाहनं या ठिकाणावरून पुढं जाण्यासाठी अलाउड नाहीत. या ठिकाणी उतरल्यानंतर आपल्याला जे काय करायचं आहे, म्हणजे पुतळा पाहायचा असेल किंवा बोटिंग करायची असेल, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे जे ठिकाणं आहेत या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आसपासच्या एरियामध्ये जी शासनाने डेव्हलप केलेली आहेत, ती ठिकाणं बघण्यासाठी आपल्याला ऑनलाईन तिकीट काढावं लागेल किंवा आपण या ठिकाणी आल्यानंतरही आपण तिकीट काढू शकता. आपण हा समोरचा जो एरिया आहे, हा पूर्ण एरिया या ठिकाणी तिकीट काढण्यासाठीचं जे म्हणजे तिकीट घर आहे, या ठिकाणी आपण तिकीट काढून पुढे जाऊ शकतो. आता आपण जे तिकीट काढलं आहे त्या तिकिटानं आपल्याला ही बस आहे, इलेक्ट्रिक बस आपल्याला ज्या ठिकाणी पुतळा आहे म्हणजे डॅमवर, त्या पुतळ्याच्या एकदम पायथ्याशी साधारणतः एक 500 ते 700 मीटरच्या अंतराच्या अगोदर आपल्याला सोडणार आहे. ज्या ठिकाणी एक असं हाय असं एक बस स्टेशन आहे, त्या ठिकाणी सोडणार आहे. तर आता आपली बस आता निघालेली आहे आणि आपण ही पार्किंग व्यवस्था पार करून जवळजवळ पुतळ्याच्या जवळ आलेलो आहोत. आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला या ठिकाणावरून आपलं जे तिकीट आहे ते तिकीट चेक केलं जातं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाय सिक्युरिटीही आहे. या ठिकाणी आपले भारतीय जवान, मिलिटरी आणि पोलिसही या ठिकाणी असतात. तसंच या ठिकाणचे जे पुतळा आहे त्या पुतळ्याचे व्यवस्थापन पाहणारे जे पोलीस आहेत, ते पोलीस पण या ठिकाणी व्यवस्था पाहतात आणि आपल्या सुरक्षेची ते काळजी घेतात. तशी पुतळ्याच्या सुरक्षेसाठी आपण सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला चेकिंग केली जाते आणि त्यानंतरच आपल्याला पुतळ्याचा जो मेन भाग आहे त्या भागामध्ये सोडलं जातं. आता आपण पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाकडे हळूहळू पुढे जाणार आहोत आणि या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. पर्यटकांना उन्हाचा त्रास होऊ नये किंवा पावसानं पर्यटक भिजू नयेत यासाठी प्रशासनानं या ठिकाणी निवाऱ्याची सोय केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला पुतळ्यापर्यंत आपण सावलीमध्येच जातो. या ठिकाणी तशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण एरिया अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा एरिया आहे. यामध्ये आपल्याला चारही बाजूनं जो भाग आहे तो पाण्याचा भाग आहे, पण आपण आता जे चालत आहोत ते पुलावरून चालत आहोत. या ठिकाणी ब्रिज बांधण्यात आलेले आहे. त्या ब्रिजवरूनच आपण पुढे जात आहोत. आपण यापुढे पाहू शकता की हे पाण्याचं कारंज आहे आणि हे जे कारंज आहे तर आपण त्याला इंग्लिशमध्ये फाउंटन म्हणतो. ते मोराच्या पंखाच्या आकाराचं आहे. या ठिकाणी दोन बाजूला त्याला मोर दिसतील आणि या मोरांनी पिसारा फुलवल्यासारखे या ठिकाणचं आपल्याला पाण्याचं हे कारंज दिसून येईल. या ठिकाणी सर्वच पर्यटक आवर्जून थांबतात आणि या ठिकाणी फोटो सेशन किंवा व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी आवर्जून करतात. कारण अशा प्रकारचं जे कारंज आहे सहसा आपल्याला कुठेही दिसत नाही. आम्हीही या ठिकाणी आमच्या बचत कंपनीबरोबर फोटो सेशन केलं आणि थोडेसे व्हिडिओ काढून आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. आता आपण आलेलो आहोत
सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे सरदार सरोवर डॅमच्या एका टोकाजवळ. आणि या ठिकाणी आपल्याला डॅमवर असलेला हा जो एरिया आहे हा पूर्ण एरिया पूल आहे, पूर्ण ब्रिजवरचा हा एरिया आहे. आपल्याला या ठिकाणी दोन्ही बाजूनी सरकती जिने दिसतील. आणि यानंतर आपल्याला हे समोर जे दिसतं आहे त्या ठिकाणून आपल्याला आपले जे आपल्याबरोबर आपण जे लगेज आणलेले आहे किंवा आपल्या पर्स आहेत किंवा आपली चेकिंग या ठिकाणी केली जाते आणि त्याच्यानंतरच आपल्याला पुढे प्रवेश मिळतो. या ठिकाणी पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता आपण यानंतर या ठिकाणून सरकत्या जिन्यावरून पुढे जात आहोत. आपल्याला या ठिकाणी चालण्याची अजिबात आवश्यकता नाही किंवा आपली एनर्जी या ठिकाणी वेस्ट होणार नाही. त्यामुळे आपण सहज या ठिकाणी उभे राहून बाजूचा जो नजारा आहे म्हणजे धरण आणि या ठिकाणची जी झाडी म्हणजे ग्रीनरी जी आहे ग्रीनरीचा आनंद घेत आपण या ठिकाणी आल्हाददायक असं जे म्युझिक आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावर आधारित वेगवेगळी गाणी आणि म्युझिक या ठिकाणी जे तयार केलेलं आहे ते आपल्याला ऐकून येतं. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयीची माहिती आपल्याला या गाण्यामधून आणि या संगीतमय आवाजामधून आपल्याला ऐकायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला शेजारचे जे निसर्ग सौंदर्य आहे जे या ठिकाणचे डोंगर आणि या ठिकाणची जी वेगवेगळी झाडे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतील. आपण बघू शकता या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी असा लिहिलेला एक मोठा बोर्ड आपल्याला या ठिकाणी दिसेल. आपण या बाजूला बघितलं तर आपल्याला पूर्ण जे म्हणजे सरदार सरोवर डॅम आहे या डॅमला डॅमवरून आपण जात असताना या पुलावरून जात असताना आपण या आजूबाजूच्या एरियाचाही आनंद घेऊ शकतो. सध्या आपण मे महिन्याच्या एकदम लास्ट वीकमध्ये आल्यामुळे या ठिकाणी अतिशय जबरदस्त असं ऊन आहे. त्याचबरोबर डॅममध्येही पाणी अत्यल्प प्रमाणात आहे. पाणी या ठिकाणी जास्त आपल्याला दिसणार. आपण या पुलावरून आपण प्रवेश केलेला होता आपल्या फोर व्हीलरमधून पार्किंगकडे. आता आपण पाहू शकता की हे जे आहे ते सरदार सरोवर डॅम आहे. सरदार सरोवर डॅम साधारणतः एक 12 किलोमीटर लांबीचं हे सरदार सरोवर डॅम आहे. आपण आता स्टॅच्यूकडे जो जाणारा जिना आहे त्या जिन्यावरून जातो. आपण समोरच्या बाजूला हा स्टॅच्यूमधून बाहेर पडतानाचा जिना पलीकडच्या बाजूला आहे. त्या जिन्यावरून आपल्याला स्टॅच्यूमधून बाहेर नेलं जातं. आता आपण एक्सिलेटरवरून पुढं पुतळ्याकडे आलेलो आहोत. पुतळ्याचा जो खालचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला वर आणून सोडलेला आहे. आपण हळूहळू आता आपल्या स्टॅच्यूकडं जात आहोत. मित्रांनो, आता आपण गॅलरीच्या वरच्या भागात आलेलो आहोत आणि आता आपण पाहू शकता किती भला मोठा असा स्टॅच्यू आहे. आणि या स्टॅच्यूची जी चप्पल आहे म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांची चप्पल आहे ती चप्पलेची उंची साधारणतः 7 ते 8 फूट आहे. आणि याच्यावरूनच तुम्ही कल्पना करू शकता की हा स्टॅच्यू किती उंच आहे आणि बलाढ्य असा हा स्टॅच्यू आहे. या ठिकाणचं वातावरणही अतिशय जबरदस्त आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो सरदार सरोवर डॅम आहे आणि या चारही बाजूला आपल्याला पाणी बघायला मिळेल. अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं पाणी आहे. या ठिकाणी हजारो पर्यटक जे स्टॅच्यू बघण्यासाठी आलेले आहेत. प्रत्येकजण अतिशय खुश आहे आणि असा भला मोठा स्टॅच्यू बघून प्रत्येक आनंदी आणि उत्साही होत आहे. आपण बघू शकता आपण त्या बाजूकडून स्टॅच्यूमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण खाली बघू शकता की पाणी आहे त्या ब्रिजच्या खाली आणि ब्रिज पार करून पुढे हे साधू नावाचं जे बेट आहे या बेटावर हा स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे. हे जे साधू नावाचं बेट आहे ते सरदार सरोवर डॅममध्ये आहे. आपण पलीकडे बघू शकता ते सरदार सरोवर डॅमची जी भिंत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता सर्वत्र पर्यटक या स्टॅच्यूच्या आसपासच्या एरियाचा किंवा स्टॅच्यूचा आनंद घेत आहेत. आपल्याला या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी हे नाव पण अतिशय सुंदर अशा डोंगराच्या खाली
तयार केलेला आपल्याला दिसून येईल आणि आसपासच्या एरियामध्ये पाणी. हा बघा अतिशय भलाडे असा हा स्टॅच्यू आहे. म्हणजे याची स्टॅच्यूची उंची जी आहे ती 182 मीटर उंची असल्यामुळे म्हणजे जवळजवळ 600 फूट उंची पुतळ्याची आहे. आणि पुतळा आपण 12 किलोमीटर अंतरावरूनही आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. म्हणजे किती अजस्र असा हा पुतळा आहे. यासाठी पुतळा बनवण्यासाठी भारतातील 169 गावातील शेतकऱ्यांनी साधारणतः 135 मेट्रिक टन लोखंड हा पुतळा तयार करण्यासाठी दान केलेला आहे. पुतळ्यामध्ये साधारणतः 135 मेट्रिक टन लोखंड वापरलेला आहे. आता आपण यानंतर पुतळ्याचा वरचा जो भाग आहे त्या भागामध्ये या पुतळ्यामध्ये बसवलेले जे जिने आहेत त्या जिन्यामधून जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत 153 मीटर उंचीपर्यंत, ज्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपण सरदार वल्लभभाई पटेलांच्या छातीमध्ये जी गॅलरी आहे त्या गॅलरीच्या भागामध्ये आता आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी छातीपर्यंतच्या उंचीपर्यंतचा जो भाग आहे हा साधारणतः 153 मीटर उंचीचा आहे. या ठिकाणी जबरदस्त अशी गॅलरी आहे आणि या ठिकाणचं दृश्य जर पाहिलं तर अतिशय विहंगम असं दृश्य आहे. या ठिकाणी आपल्याला आपण एखाद्या अवकाशातून म्हणजे उंचावरून अतिशय कितीतरी फूट उंचावरून बघत आहोत अशा प्रकारचा भास होतो. आणि हा छातीचा जो भाग आहे म्हणजे ही जी गॅलरी आहे या ठिकाणावरून आपल्याला अंदाज येईल की किती भली मोठी अशी ही छाती आहे किंवा हा जो पुतळा आहे. या दोन्ही बाजूला या ठिकाणी आपल्याला या लिफ्टमधून आपल्याला म्हणजे या 2 लिफ्टपैकी एका लिफ्टमधून आपल्याला वर आणलं जातं आणि दुसऱ्या लिफ्टमधून आपल्याला खाली सोडलं जातं. आपल्याला हा स्टॅच्यू बघण्यासाठी साधारणतः पर पर्सन जो खर्च आहे तो 200 रुपये खर्च किंवा तिकीट आहे. आणि यामधून आपण या ठिकाणी आल्यानंतर जी अत्यंत थंड अशी हवा आणि निसर्गाचं विहंगम रूप आपण या ठिकाणावरून पाहू शकतो. आणि या स्टॅच्यूची भव्यताही आपल्या लक्षात येते. अक्षरशः अंगावर काटे फुटणारा हा रोमांचित करणारा असा हा क्षण आहे. त्यामुळं माझी आपल्या सर्व पर्यटकांना सर्व भारतीयांना विनंती आहे की आपण आयुष्यातून एकदा तरी या स्टॅच्यूला भेट द्यावी. कारण आपल्याला स्टॅच्यू बघण्यासाठी आणि स्टॅच्यूच्या आसपासचा एरिया बघण्यासाठी साधारणतः 2 दिवसांचा कालावधी लागतो. 2 दिवसामध्ये आपण हे सगळं पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपला पुतळा पाहून झालेला आहे. तर यानंतर आपण सरदार सरोवर डॅममधली बोटिंग, व्हॅली ऑफ फ्लावर्स आणि जंगल सफारी, त्याचबरोबर या ठिकाणची जी वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळांना भेट देणार आहोत. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जंगल सफारी, बोटिंग आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स या गोष्टी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आज संध्याकाळी स्टॅच्यूवरील लेसर शो आपण अवश्य पाहणार आहोत. पुतळ्यावर जाताना आणि खाली येताना अशा पद्धतीचे ॲक्सिलेटरवरून आपल्याला जाण्यासाठी सोय प्रशासनाने केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी अगदी लहानांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत कुणीही पुतळ्याच्या टॉपपर्यंत जाऊ शकतो आणि आपण या पुतळ्याचा जो आनंद आहे, पुतळा बघण्याचा जो आनंद आहे तो आनंद घेऊ शकतो. आपण बघू शकता अतिशय सुंदर असं वातावरण आणि या ठिकाणचं लोकेशन आपल्याला दिसून येईल. संध्याकाळचा लेसर शो पाहण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला शेजारीच पाणी असल्यामुळं अतिशय आल्हाददायक वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल.